राम राम मंडळी. महाराष्ट्रातील कुस्ती विश्वात सध्या निर्माण झालेला वाद पुढे कोणतं वळण घेऊ शकतो याकडे सगळ्या कुस्ती क्षेत्राचं लक्ष लागले. कथित अधिकृत स्पर्धा आणि कथित मान्यता नसलेली स्पर्धा या दोन समांतर घडामोडींमुळे महाराष्ट्र केसरी या प्रतिष्ठित किताबाच्या भोवती संभ्रम निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम हा वाद कायदेशीर पातळीवर जाऊ शकतो. महाराष्ट्र केसरी या नावाच्या वापराबाबत किंवा स्पर्धेच्या मान्यतेबाबत संबंधित संघटना न्यायालयात दाद मागू शकतात. असे झाल्यास अंतिम निर्णय येईपर्यंत परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यास दोन्ही बाजूंना आपापली कागदपत्रे, नियम आणि पूर्वीच्या निर्णयांचा आधार घ्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आपल्या नियमानुसार कठोर भूमिका घेत दुसऱ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या पैलवानांवर निलंबन किंवा बंदीची कारवाई करू शकतो. अशी कारवाई झाली तर संबंधित खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक तरुण पैलवान संभ्रमात आहेत की प्रतिष्ठेचा किताब की भविष्यातील करिअर हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहू शकतो. मंडळी, जर दोन्ही बाजूंनी माघार घेतली नाही तर दोन वेगवेगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत किताबाची प्रतिमा आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. प्रेक्षक, प्रायोजक आणि कुस्तीप्रेमी यांच्यात गोंधळ वाढू शकतो. दीर्घकाळासाठी पाहता अशा दुहेरी स्पर्धेमुळे परंपरेला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिसरी शक्यता म्हणजे शासनाचा हस्तक्षेप. मंडळी, क्रीडा विभाग किंवा संबंधित शासकीय यंत्रणा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्पष्ट भूमिका जाहीर करू शकतात. अधिकृत मान्यता कुणाला आहे, शासकीय लाभ कुणाला मिळतील आणि खेळाडूंचं संरक्षण कसं केलं जाईल याबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर होऊ शकतात. हा हस्तक्षेप परिस्थिती शांत करण्यास मदत करू शकतो. तथापि सर्वात सकारात्मक आणि खेळाडूंसाठी हिताचा मार्ग म्हणजे संवादातून तोडगा काढणे. आयोजक आणि राज्य संघटना यांनी परस्पर चर्चा करून एकत्रित किंवा अधिकृत चौकटीत स्पर्धा घेण्याचा मार्ग शोधला तर वाद शांत होऊ शकतो. कुस्ती ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळं वैयक्तिक किंवा संघटनात्मक मतभेदांपेक्षा खेळाडूंच्या भवितव्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. शेवटी या प्रकरणात निर्णायक भूमिका पैलवान आणि जिल्हा संघटनांची असू शकते. त्यांचा कल कोणत्या दिशेने झुकतो यावर पुढील चित्र अवलंबून राहील. आगामी दिवसात घेतले जाणारे महाराष्ट्र केसरीचे निर्णय महाराष्ट्र केसरी किताबाची प्रतिष्ठा टिकवतील की वाद अधिक गडद करतील हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. कुस्ती विश्वासाठी हा काळ संयम, संवाद आणि सुज्ञ निर्णयांचा असा ठरणार आहे. धन्यवाद.